लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बोधिसत्व बुद्ध विहार हे नव्या पिढीसाठी स्वाभिमानी धम्म चळवळीचे केंद्र असेल। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर। बातमी यवतमाळ येथून। केवळ समाज बांधवांच्या देणगीतून बोधिसत्व बुद्ध विहाराची निर्मिती ही इतर राज्य व जिल्ह्यासाठी प्रेरणा व दिशादर्शक ठरेल। स्वाभिमानी, वैचारिक, एकनिष्ठ तथा सुसंस्कृत घडवण्याचे महान कार्य येथून घडवणार असल्याने पुढील पिढीसाठी आदर्शवादी असेल, असे मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी बोधिसत्व बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उद्घाटनीय भाषणातून व्यक्त केले। सर्वप्रथम बोधिसत्व बुद्ध विहाराचे उद्घाटन फीत कापून डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी केले। तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन, सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले। प्रथम डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना समता सैनिक दल यवतमाळच्या वतीने सलामी देण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष रवी भगत, चेअरमन बोधिसत्व बुद्ध विहार समिती हे होते, तर प्रमुख पाहुणे कॅप्टन प्रवीण निखाडे, आंतरराष्ट्रीय सचिव जगदीश गवई, राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.के. भंडारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत पराड, राष्ट्रीय सचिव यू.जी. बोराडे, राज्याध्यक्ष पद्माकर गणवीर, राष्ट्रीय संघटक विजयकुमार चोरपगार, राज्य संघटक यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। याशिवाय धम्ममंचावर नेताजी भरणे, चंद्रपूर सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन भवरे जिल्हाध्यक्ष यांनी केले। यावेळी रवी भगत यांचा व पहिला पगार तथा 1 लाखाच्या वर धम्मदान देणाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन रुपेश वानखेडे यांनी केले, तर आभार रंजनाताई ताकसांडे यांनी मानले। या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, विविध पदाधिकारी, विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, अमरावती इत्यादी जिल्ह्यातून धम्मबांधव मोठ्या संख्येने आले होते। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.